सेवा प्रसाद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी घंटी दाबायला विसरू नका। आज पुन्हा एकदा गणपती बाप्पासोबत आज महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे। तो म्हणजे स्किन कलर कसा बनवायचा, ज्या व्हिडिओसाठी आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्किन कलर कसा बनवायचा आहे आणि त्या स्किन कलरमध्ये कोणता व्हाईट बेस वापरायचा आहे, इमल्शन वापरायचं आहे की प्लास्टिक पेंट वापरायचं आहे आणि कोणत्या स्टेनर्स वापरायचे आहेत। तर मी आज तुम्हाला 3 प्रकारच्या एक साध्या सोप्या पद्धतीने स्किन कलर गणपतीचा कसा बनवायचा हे तुम्हाला सांगणार आहे। पण त्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे ते सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्याला या स्किन कलरच्या व्हिडिओमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही लोकांनी असं प्रश्न विचारले होते की आमचा जो आम्ही इमल्शनमध्ये जो स्किन कलर बनवलेला आहे तो खूप फेंट पडतो नंतर मारल्यानंतर, त्यामागचं काय कारण आहे, मग प्लास्टिक पेंट वापरायचं का त्यासाठी, तर प्लास्टिक पेंट वापरण्याचे फायदे काय तोटे काय आहेत याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा आणि काही महत्त्वाच्या ट्रिक्ससुद्धा या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यासाठी आजचा आपण जो व्हिडिओ आहे तो बघूया आणि स्किन कलर कसा बनवायचा ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो आहे। तर चला मग आपण आता पहिल्यांदा स्किन कलर बनवूया आणि त्याबद्दलची माहिती नंतर घेऊया। सेवा प्रसाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या गणपतीच्या कोकणचे बाप्पा या सेशनमध्ये स्वागत करतो आणि आपण आता स्किन कलर बनवायचा आहे, त्यासाठी लागणारी तयारी मी केलेली आहे आणि सगळी माहिती तुम्हाला मी आता सांगणार आहे। चला तर मग आपण आता कलर बनवूया। तर आता मी तुम्हाला स्किन कलर दाखवतो। त्यासाठी मी सध्या तरी माझ्याकडे जो अवेलेबल होता प्लास्टिक पेंट व्हाईटचा बेस तो वापरलेला आहे। तुम्ही कुठलाही वापरू शकता, इमल्शन वापरू शकता, प्लास्टिक पेंट वापरू शकता, पण त्याचे फायदे तोटे मी तुम्हाला व्हिडिओच्या ह्या शेवटी सांगणार आहे। काय त्याचा प्लस पॉईंट आहेत आणि काय मायनस पॉईंट आहेत त्यामध्ये। पण आता सध्या मी जो वापरला तो प्लास्टिक पेंट आहे माझ्याकडचा आणि त्यासाठी लागणारा स्टेनर्स आहेत त्या स्टेनरची मी तुम्हाला खालच्या बाजूला आमच्या स्क्रीनवरती तुम्हाला नावं दिसतील। म्हणजे कुठल्याही कंपनीचा वापरा, स्टेनर्सची काही प्रॉब्लेम नाही आहे, कुठल्या कंपनीचा तुम्ही स्टेनर्स वापरू शकता, पण ते कुठल्या वापरायचे ते स्क्रीनच्या खाली तुम्हाला इथं नावं दिसतील, त्या स्टेनर तुम्ही वापरायचे। तर आपण आता बघूया। हे बघा समोर मी तुम्हाला दाखवतो की आता या ठिकाणी तर यामध्ये काही येलो कलर जो आहे तो कॉमन असतो। म्हणजे आता 2 शेड असे आहेत की ज्याच्यामध्ये मी येलो ऑक्साईड वापरणार आहे आणि एक शेड अशी आहे ज्याच्यामध्ये फास्ट येलो वापरणार आहे। तर ह्या 3 जो आहे तो बेस सुरुवातीला म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे बनवताना सुरुवातीला ज्याची क्वांटिटी जास्त आहे तो कलर तुम्हाला मिक्सिंग करताना सुरुवातीला जास्त वापरायचा, कारण ह्याच्यामध्ये येलोची क्वांटिटी जास्त असते। त्यामुळे येलो सुरुवातीला जो आहे तो आधी सुरुवातीला मिक्स करून घ्यायचा। तर सुरुवातीला मी जो बनवतो आहे तो फास्ट येलोमध्ये। तर आता हा मी 3 टाईपमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। ह्या 3 टाईपमध्ये मी आता तिन्ही ठिकाणी तुम्हाला दिसेल की हा व्हाईट बेस घेतलेला आहे। हां, तर आता पहिल्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या ठिकाणी कुठली शेड बनवणार आहे
त्यामध्ये व्हाईट घेतला होता, त्यानंतर येलो ऑक्साईड वापरला होता आणि सेम ऑरेंज स्टेनर त्यासाठी वापरली होती. तुम्हाला थोडासा रेड टच पाहिजे असेल तुम्ही रेड थोडासा देऊ शकता त्याला टच. आणि तिसरी जी शेड बनवली होती ती बिस्किट कलरसारखी होती, त्यामध्ये व्हाईट बेस, येलो ऑक्साईड आणि अंबर कलर अशी बिस्किट शेड झाली होती. अशा साध्या सोप्या 3 शेड दाखवल्यात. खूप शेड तुम्ही बनवू शकता यामध्ये, पण अगदी ह्या जनरली ह्या 3 शेड वापरल्या जातात. त्या मी तुम्हाला या मेहंदी दाखवलेल्या आहेत. तर त्याबद्दल काही तुम्हाला अजून माहिती मी सांगतो. तर आपण पहिला जो बनवलेला होता फास्ट येलो आणि ऑरेंजमध्ये थोडासा रेड टोन मिक्स केला होता, त्याची शेड आहे. दुसरी शेड तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, ही दुसरी शेड आहे ज्याच्यामध्ये आपण येलो ऑक्साईड आणि ऑरेंज मिक्स केला होता. दोन्ही थोड्याशा क्लोज शेड आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये खूप फरक आहे तसा बघायला गेला तर. तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा बनवाल त्यावेळेला कळेल तुम्हाला. आणि तिसरी एक शेड आहे तुम्हाला दाखवतो. तिसरी शेड आहे ज्यामध्ये आपण ब्राऊन शेड बनवलेली होती, त्यामध्ये येलो ऑक्साईड आणि अंबर कलरची शेड वापरली होती, स्टेनर वापरली होती, ती ब्राऊन कलरची. अशा या बघा 3 प्रकारच्या ह्या शेड आहेत. अजून खूप शेड आहेत, किती व्हरायटी ऑफ शेड आपण बनवू शकतो त्यामध्ये. पण ह्या जनरली अगदी साध्या सोप्या शेड आहेत, त्या तुम्ही इन्स्टंट बनवू शकता पटकन. अशा 3 शेड आहेत. तर बघितलं आपण की अगदी साध्या सोप्या पद्धती आहेत ह्या 3 शेड तुम्हाला दाखवल्या, त्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवल्या जातात. आणि त्याला स्टेनरसुद्धा अतिशय साध्या वापरल्या जातात, ज्या तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही इझिली अवेलेबल होऊ शकतात. तर पहिली मी तुम्हाला दाखवलं त्या स्क्रीनवरती तुम्ही बघा, ते शेड बनवताना मी तुम्हाला स्क्रीनवरती नावं दाखवले, त्या शेड तुम्ही वापरू शकता. किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परत एकदा तुम्हाला मी शेडच्या कॉम्बिनेशनची डिटेल्स देईन, तिथे तुम्हाला दिसून जाईल. पण ह्या जनरली मी तुम्हाला दाखवल्या ह्या मी प्लास्टिक पेनमध्ये बनवलेल्या आहेत. आता आपल्याला काय प्रश्न विचारला होता की जे आम्ही इमल्शनमध्ये बनवलेली शेड आहे ती मारल्यानंतर काय होते, फेंट होते. तर त्यामागचं कारण काय असतं माहिती आहे का, की आपण जे शॅडो मातीमधले नाही, मी POP मधली माहिती सांगतो तुम्हाला. POP मध्ये आपण जर इमल्शन वापरल्यानंतर काय होतं की ऑलरेडी आपण त्याला व्हाईट बेस मारलेला असतो व्हाईटनिंगचा. त्यानंतर परत आपण त्याला स्किन कलर वापरतो. तर स्किन कलर त्या व्हाईट बेस आधी मारल्यामुळे काय होतं, तो स्किन कलर मारल्यानंतर शोषला जातो अजून, म्हणजे जो मारलेलाच आपण स्किन कलर आहे तो शोषला जातो. आणि त्यामुळे काय होतं जनरली की स्किन कलर थोडासा फेंट पडतो, कारण त्याला ॲब्सॉर्ब करण्याची खाली व्हाईट बेस असतो, त्यामुळे तो फेंट पडतो. मग ह्याला बेस्ट ऑप्शन असा आहे की थोडासा डार्क बनवायचा. म्हणजे स्किन कलर तुम्ही मारणार असाल तर थोडासा डार्क साईडला बनवायचा आणि मग मारायचा. त्यामुळे थोडंसं त्या प्रपोर्शनमध्ये बघितलं तर तो बरोबर मेंटेन होऊन जातो तिथपर्यंत. त्यासाठी थोडासा डार्क बनवून बघा, प्रॉपर बसेल त्याला. आणि अगदीच जर तुम्हाला अजून वाटत असेल की नाही इमल्शनवरती कितीही डार्क केला तरी तो फेंटच होतो आहे, तर त्याला बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही प्लॅस्टिक पेंट वापरणं. कारण प्लॅस्टिक पेंटचं काय होतं, प्लॅस्टिक पेंट वापरल्यानंतर त्याला एक थोडासा गणपतीच्या वरती लेअर बसतो. म्हणजे इमल्शन कसा असतो की जो व्हाईट बेसमध्ये ॲब्सॉर्ब होतो, पण प्लॅस्टिक पेंट आहे तो ना, तो जनरली ॲब्सॉर्ब होत नाही, तर त्याचा लेअर बसतो पूर्ण वरती गणपतीवरती. तर तुम्ही तो प्लॅस्टिक पेंट बघू शकता की जो फेंट पडणार नाही आहे. कुठलाही प्लॅस्टिक पेंट वापरा तुम्ही व्हाईटचा, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण दुसरा विषय असा असतो प्लॅस्टिक पेंटचा, म्हणजे ड्रॉबॅक असा आहे त्याचा की जो प्रॉपर त्याला गणपतीला फिनिश पाहिजे, त्यासाठी म्हणजे तो प्लॅस्टिक पेंट मारल्यानंतर त्याला फिनिश पाहिजे. जर फिनिश नसेल आणि कुठे जरी प्लॅस्टिक पेंटमध्ये गणपतीच्या स्किनवरती जरा जरी त्याला स्क्रॅच आला असेल किंवा जर त्याचा पापुत्रा निघाला तर पूर्ण तो लेअर वरचा निघून जातो. म्हणजे हा एक त्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक विषय होऊ शकतो प्लॅस्टिक पेंटमध्ये. पण काय प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही दोन्ही वापरू शकता, इमल्शन वापरू शकता. अगदीच तुम्हाला फेंट पडतो असं वाटलं तर बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही प्लॅस्टिक पेंट वापरा व्हाईटचा, तर त्यांनी फेंट पडण्याचे खूप कमी चान्सेस आहे. तर तुम्हाला आता मी दाखवले ह्या 3 शेड अगदी साध्या सोप्या आहेत. अजून खूप शेड आपण यामध्ये बनवू शकतो. अजून काही आपल्याला परत एकदा व्हिडिओ बनवायची वेळ आहे तर अजून ह्यापेक्षा काही अजून वेगळ्या शेड्स आपण त्यामध्ये बनवू शकतो. आता हे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही गणपती पेंटिंग करणारे आहात तर तुम्हाला स्किन कलर बनवणं मस्ट आहे, त्यामध्ये बनवता आलेच पाहिजे तुम्हाला. आणि तुम्हाला हे बनवण्यासाठी जर बायपास अजून एक मार्ग असेल वापरण्याचा, तर तो म्हणजे आहे की तुम्ही सरळ रेडीमेड जो स्किन कलर मिळतो तोही वापरू शकता. त्याहीपेक्षा अजून एक पुढची स्टेप अशी आहे की तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये स्किन कलर चॉईस करून, म्हणजे कार्ड शेडवरून कुठलाही स्किन कलर तुम्ही चॉईस करून तसाही वापरू शकता. पण ते ऑप्शनल विषय आहेत, पण तुम्हाला बनवता हा आलाच पाहिजे स्किन कलर. एमर्जन्सीला तुम्हाला ह्या गोष्टी आवश्यक कामाला येऊ शकतात. तर तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत, तर तुम्ही स्वतः ट्राय करून बघा आणि कसा वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये अवश्य सांगा. तुमच्या शेड बनल्यात का नाही सांगा. आता हा स्किन कलर आम्ही जो बनवलेला आहे तो तुम्हाला दिसेल की ॲक्च्युअल जो गणपतीवरती मारल्यानंतर गणपती कसा दिसणार आहे, तर त्याचाही व्हिडिओ आपण एका पुढच्या सेशनमध्ये तोही व्हिडिओ बनवूया. हा जो मी बनवलेली जी सिस्टम आहे स्किन कलरची
तर तो गणपतीवरती मारल्यानंतर कसा दिसणार आहे तर तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता स्किन कलर बनवल्यानंतर अजून पुढची स्टेप असते ती म्हणजे गणपतीला मारायची असते आणि ते मारल्यानंतर त्याला शेडिंग करायचं असतं. तर तेही त्यालाही भरपूर ट्रिक्स आहेत. त्यामध्ये कुठलं शेडिंग करायचं आहे त्याला, कुठल्या कलरचं शेडिंग करायचं आहे त्याला, कुठल्या कॉम्बिनेशनचं त्याला शेडिंग करायचं आहे. म्हणजे आता 3 शेड बघितला त्या 3 शेडला वेगवेगळ्या स्टेनर्स वापरायचे म्हणजे शेडिंगसाठी कुठल्या गोष्टी वापरायचे भरपूर गोष्टी आहेत. त्यामध्ये कुठले कलर्स वापरायचे तर तेही तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओमध्ये दिसेल. सध्या आता हे जे बेस आहे स्किन कलर बनवण्याचा तुम्हाला दाखवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कमेंटमध्ये सांगा. तुम्ही स्वतः एकदा ट्राय करा आणि तुम्ही बनवल्यानंतर तुम्हाला कसा वाटला तो स्किन कलर मारल्यानंतर तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. काय तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. त्यावरतीसुद्धा आपण नवीन व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. तुमच्या फेसबुक पेजला जर फॉलो केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन फॉलो करा. म्हणजे आमचे काही येणारे नवीन बाप्पांचे जे फोटोज आहेत ते आम्ही तिथे अपलोड करत असतो. तर ते फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत आणि तेही नवीन विषयासोबत. तर आमच्या सेवाप्रसाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी घंटी दाबायलासुद्धा विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.